नमस्कार. आज आपण अगदी चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवणार आहोत. इथे तुम्ही हे लोणचं बघा. अगदी दिसायला चटपटीत दिसणारं हे लोणचं काही मिनिटात बनून तयार होतं आणि विशेष म्हणजे हे लोणचं तुम्ही अगदी वर्षभर जसंच तसं स्टोअर केलं तरी त्याला बुरशी लागणार नाही किंवा कुठल्या प्रकारचा वास देखील येणार नाही. अगदी वर्षभर टिकणारं हे लोणचं अगदी साध्या पद्धतीने इथे मी सांगितलं आहे, तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपण 1 किलो कैरी घेतली आहे. कैरी घेताना लोणच्यासाठी थोडी आंबट घ्यावी, म्हणजे लोणचं हे छान होतं, चवदार होतं व टिकायला देखील जास्त दिवस टिकतं. इथे मी 1 किलो कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. इथे कैरी आपण ज्यावेळेस धुतो त्यावेळेस ती स्वच्छ सुती कपड्याने पुसून पंख्याखाली थोडी सुकवून घ्यावी, म्हणजे त्यात पाण्याचा अंश राहत नाही. आता स्वच्छ धुतलेली कैरी आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत. जर तुमच्याकडे कैरी कापण्याचा आडकित्ता असेल तर मग आडकित्त्याने छान अशा तुम्हाला आवडेल त्या आकारात छान अशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे. आता या ठिकाणी मी सुरीच्या साह्यानेच कैरी ही कट करून घेणार आहे. आता तुमच्याकडे विळी असेल तर विळीच्या साह्याने देखील कैरी ही अतिशय चांगल्या प्रकारे कट होते. आता इथे मी अगदी छोट्या छोट्या कैरीच्या फोडी करणार आहोत. ज्यावेळेस आपण मोठ्या फोडी करतो व छोट्या मुलांना देतो त्यावेळेस त्यांच्याकडून पूर्ण फोड संपत नाही, ती वायाला जाते. त्यामुळे अशा पद्धतीने मध्यम किंवा लहान आकारातच फोड केली की मग ती वाढायला देखील सोपी जाते आणि मुलं देखील ताटात वाढलेलं पूर्ण लोणचं संपवतात. आता या प्रकारे आपण सर्व कैरी छान अशी हव्या त्या आकारात कट करून घ्यायची आहे. त्यावेळेस आपण कैरी चिरायला घेतो त्यावेळेस सुरी, चाकू किंवा विळी किंवा आडकित्ता हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. त्याला पाण्याचा अंश राहता कामा नये. अतिशय कोरड्या पद्धतीने सुकवून आपल्याला त्यानंतरच हे सर्व साहित्य किंवा जिन्नस वापरायचे आहे. त्यामुळे कैरीला पाण्याचा अंश लागत नाही व लोणचं छान असं टिकतं. इथे आता आपली पूर्ण 1 किलो कैरी ही कट करून झाली आहे. तुम्ही बघू शकतात मध्यम आकाराच्या छान अशा सर्व फोडी आपल्या एकसारख्या करून तयार आहेत. यानंतर आपण या फोडी स्वच्छ एका भांड्यात काढून घ्यायच्या आहे. आता ह्या फोडी काढून घेताना भांडं हे शक्यतो काचेचं किंवा स्टीलचंच घ्या. अॅल्युमिनियमच्या भांड्याचा किंवा लोखंडी भांड्याचा वापर करू नका, यामुळे लोणचं हे काळपट पडू शकतं. त्यानंतर आपल्याला सर्व फोडीला 1 चमचाभर हळद लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हळद लावली की मग कैरीच्या फोडींमधील जे एक्स्ट्राचं पाणी असतो, रस असतो, तो हळदीमुळे छान असा शोषला जातो. फोडी कोरड्या होतात व लोणचं देखील टिकायला छान वर्षभर टिकतं. आता या फोडी आपल्याला तासभर अशा झाकून ठेवायच्या आहे. आता फोडी या तासभर छान अशा हळदीत मुरत आहेत त्यावेळेत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 1 किलो कैरीसाठी इथे मी 150 ml म्हणजेच आमटीच्या ज्या छोट्या वाट्या असतात त्या 2 वाट्या तेल घेतलं आहे. आता हे तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतात तेलाला छान असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. इथे मी गॅस बंद केला आहे. आता हे तेल आपल्याला पूर्णपणे शांत थंड करून घ्यायचं आहे. आता इथे 1 तास झाला आहे. तुम्ही बघू शकतात फोडी या हळदीत छान अशा मुरल्या आहे. आता लोणचं बनवण्यासाठी मी इथे रेडीमेड मसाला वापरत आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा कोणत्याही ब्रँडचा मसाला वापरू शकतात. इथे मी 1 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम मसाल्याचा वापर करणार आहे व इथे आपल्याला 150 ते 200 ग्रॅम मीठ लागणार आहे. मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथे मी 100 ग्रॅम मसाल्यासाठी 150 ग्रॅम मिठाचा वापर केला आहे. आता आपण इथे हा मसाल्याचा पॅकेट फोडून पूर्ण 100 ग्रॅम मसाला यात घालून घेत आहोत. अशा पद्धतीने 1 किलो कैरीसाठी तुम्ही देखील 100 ग्रॅम हे माप घ्या, म्हणजे लोणचं हे अगदी परफेक्ट तयार होईल. तुम्ही घरगुती मसाला करत असाल तर तो देखील 100 ग्रॅम प्रमाणातच तयार करा व 1 किलो कैरीसाठी वापरा, म्हणजे लोणचं हे अगदी परफेक्ट चवीचं तयार होतं. आता मसाला घातल्यानंतर मीठ घातल्यानंतर या फोडी आपल्याला सर्व मसाल्यात मिठात एकजीव करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकतात आपण रेडीमेड मसाला वापरला आहे त्यामुळे रंग देखील अगदी छान असा लाल भडक आला आहे. आता आपण जे तेल गरम करून थंड केलं होतं त्यापैकी अर्धच तेल मी या फोडींवर घातलं आहे. आता तेल घातल्यानंतर देखील लोणचं हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. लोणचं हलवत असताना आपल्याला सर्व बाजूने छान असं एकसारखं हलवायचं आहे. सर्व फोडींना मसाला लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात रंग अगदी किती सुरेख आला आहे. आपलं हे लोणचं मस्त असं बनून तयार झालं आहे. आता शिल्लक राहिलेलं तेल आपण ज्यावेळेस हे लोणचं बरणीत भरू त्यावेळेस वरतून घालणार आहोत. आता हे लोणचं आपलं
छान असं तयार आहे। आता साधारण 4 ते 5 तास हे लोणचं असंच मी कपडा यावर ठेवून झाकण ठेवणार आहे व 4 ते 5 तासानंतर अशा पद्धतीने काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरायचं आहे। प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात तुम्ही हे लोणचं मुळीच भरायचं नाही। काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात हे लोणचं भरलं की टिकायला छान टिकतं। अशा पद्धतीने आपलं छान असं चटपटीत मस्त वर्षभर टिकणारं लोणचं तयार आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।